समोर देखील सर्वात होते दोन संदर्भात पाहायला मॅच देखील असणार आहे. ते देखील सलामीसाठी दोन फलंदाज अंडर क्रीजवर देखील जात आहेत. त्यामध्ये देखील निगेश बुलरन त्याचबरोबर दोन फलंदाज खेळपट्टीवर जात आहेत. आणि पहिले षटक देखील प्रगतीपथावर तर संकल्प स्पोर्ट्स मुळे सगळं संघाला एक आपण यायचं आहे. चंडीगड हवेमध्ये आहे. भास्कर बॉलवर पुढे आला होता. अडीचशे 99 रिझनमध्ये जवळपास 2 धावा कम्प्लीट केला जाते की फ्लाय स्टार्ट आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर बॉल देखील आकाशामध्ये बराच सुबेल हवेमध्ये होता आणि 2 धावा इथे आलेल्या आहेत. साईडला एकच धावा इथे देखील कम्प्लीट केली जाते. जबरदस्त चांगली सुरुवात पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर 2 धावा आल्या होत्या. दुसऱ्या बॉलवर 1 धाव आली. पहिल्या पॉवरमध्ये पहिलं षटक आहे. पहिल्या पॉवरच्या षटकामध्ये आपल्या गोलंदाजी मार्कवर देखील सज्ज झाला होता गोलंदाज संतोष. इथल्या 11 अधिकार संघ आपल्या पाळ्यामध्ये संतोष संघ आहे. यामध्ये देखील स्वप्न लाईनचा बॉल आला होता. स्कूलमध्ये टप्प्याचा बॉल देखील हाताळला जातोय आणि बॉल सलग जर आपण बघितलं तर बॅट सर्वांमध्ये बॉल देखील निघून जाते. हॅलो सगळ्यांची येडा तू चालू मॅच मध्ये ऍड करायचं नावाचं नाही. थोडासा स्क्रिप्टच्या थोडंसं पुढे जाते आणि तिथे देखील खेळण्याचा प्रयत्न केला होता रामेने. मात्र सर्व बॅक टू बॅक 2 बॉल मात्र डॉट सर्वमध्ये इथे जाते. त्यामध्ये देखील इल्टनपाडा संघाबरोबर जरी 40 धावा जरी धावपळ करावं लागल्या तरी निश्चित सांगणे टोटल मात्र राहू शकते. तिथे देखील 4 षटकांमध्ये नुकतंच आपण मागील मॅच आपण जर बघितले तर 42 धावांचं जे टार्गेट होतं ते मात्र कुठे जरी देखील संकल्प स्पोर्ट्स मोदी संघ गोलंदाजीमध्ये कमी पडला, मागे पडला आणि सलग बॅक टू बॅक जर बघितलं तर 3 बॉल मात्र डायरेक्ट सोडवले जाते आणि देखील फक्त 3 धावा धापकावर लागले जाते. पहिल्या पावरपेच्या षटकामध्ये पहिल्या पावरपेच्या षटकामध्ये थोडंसं जास्तीत जास्त धावा येणं खूप गरजेचं आहे. जवळपास 10 धावा जर धापकावर जर येते तर एक चांगली टोटल मात्र राहू शकते. कारण खेळपट्टीचा विचार केला आपण तर मागच्या मॅचमध्ये 40 धावा जरी होते तर एक चांगली टोटल मात्र निश्चित रूपाने इथे देखील राहू शकते. आणि सलग बॅक टू बॅक 4 बॉल आपण बघितले तर डॉट स्वरूपामध्ये इथे जातात. काही गोलंदाजी आपल्या पालमध्ये पूर्णपणे एफर्ट दाखवले जाते आणि एका षटकाचा खेळ झालाय आणि फक्त 3 धावा इथे धापकावर लागलेल्या आहे. दुसरा षटकाला प्रारंभ झालाय. इथे देखील चांगला फटका तर ग्लान्स केलाय मात्र क्षेत्ररक्षक देखील इथे पुढे येते आणि त्यातून देखील 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत आणि या 2 धावे स्कोर कार्ड हल्ल्यावरपणे पुढे येते 5 धावसंख्येवर. जवळपास शॉर्टकट रिझनमध्ये बॉल निघून गेला होता. त्यानंतर क्षेत्ररक्षक इथे एक्स्ट्रा कमी क्षेत्रामध्ये आणि मिड ऑप्शनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात केलाय तो देखील स्पीड आला होता आणि तोपर्यंत पैकी खराब झाली होती. 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत नागेशच्या रूपाने. त्यामुळे देखील पुन्हा त्या चेंडू तर हवेमध्ये आहे. यस इट्स आउट मध्ये चांगलं झेल पकडलाय आणि पहिल्या विकेटला पतन झाले नागेश मात्र डगरला इथे जावं लागते.
बघितला तर चमकी शिकायला देखील लागली तर त्याने बॉल जातोय लॉंग स्टॉप सीमारेषेकडे आणि चौकार. सर्व नवधावा धबलकावर इथे लिहिले जाते स्कोर कार्डवर. यामध्ये स्टिक सोडून हा बॉल देखील येते वाईट बॉलचा इशारा येते. आमचे गोरख शेलर सर आमच्याकडे बोलत आहेत आणि वाईट बॉलचा इशारा इथे येतोय. त्यामध्ये देखील बघितलं आपण तर डबल डिजिट मध्ये धावसंख्या देखील प्रवेश करते. 10 धावा धबलकावर लागल्या जाते. तर अशाच प्रकारची स्कंदी देखील इथे करावी लागेल. एक चांगली मोठी फटके जर या षटकामध्ये जर येत आहेत तर चांगली धावसंख्या निश्चित उतर लागू शकते. याला देखील चलो तर हवेमध्ये आहे मात्र शत्रक्षक इथे जात आहे तोपर्यंत देखील 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जात आहेत. 2 धावा कम्प्लीट झाल्या आणि 2 धावांवर सॅटिस्फाय इथे मात्र व्हावं लागेल आणि या 2 धावेने स्कोर कार्ड देखील 12 या धावसंख्येमध्ये जाऊन पोहोचलेला आहे. योगेश पाटील त्याचबरोबर योगेश पाटील आणि सन्माननीय गणेश भोई त्यांना विनंती असेल आपण देखील आपल्या व्यापी डाईसवर इथे यायचं आहे. यावर देखील बघितलं तर चांगला फटका पेश केला. या लॉंग ऑफच्या मध्ये जातो हा षटकार. जबरदस्त बॅट आणि बॉलमध्ये चांगलं टायमिंग आणि चांगलं कमिशन झालं होतं. एवढे दिवस चेंडू बघितलं तर हा मजा आहे शॉर्टकट रिझन मध्ये आणि स्वतंत्र देखील आपण बघितला तर एक धाव आणि दुसरी धाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला जातो आणि 2 धावा सहज इथे कम्प्लीट केला सहज आणि चांगला सोपा झेल सोडला जाते. लाईव्ह लाईन भेटते आणि 2 धावा इथे कम्प्लीट केल्या जातात आणि त्या 2 धावेने जर आपण धावा बघितल्या धाबलकावर तर लागल्या जात आहेत 20 धावा धाबलकावर लागल्या जाते. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहायला मिळेल ते देखील इथे आपण बघितलं तर जबरदस्त कामगिरी देखील केली होती. तर 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपला जातोय आणि त्यामध्ये धावा जर बघितल्या तर 20 धावा अतिशय चांगल्या प्रकारे चांगल्या धावा धबलकावर लागलेल्या आहेत. समजा देखील आपण बघितलं तर नागेश आणि राम मोरे थोडीशी सुरुवात एक संत सावध सुरुवात झाली होती आणि त्यानंतर एक षटकाराला एक चौकार आला होता. त्याच्या जोरावर धावांचा बेग देखील अतिशय चांगल्या प्रकारे पुढे गेलेला आहे. तब्बल 20 धावा धबलकावर लागताना आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळतील ते देखील पहिल्या गटातील 100 मॅच आपल्याला पाहायला मिळेल. तो संघ विजय संपादन करेल. त्याचबरोबर भाबाली बी हा संघ देखील पुढे जबरदस्त कामगिरी केली. संकल्प स्पोर्ट्स मोरे तगडा संघ होता. त्या संघाला मात्र हरेश गोलंदाजांनी पुण्यामध्ये पराभव केला होता. जरी 2 षटकार लागले असते तरी मात्र विजेता संपादन केलं नसतं. जे भावाला बी संघाने त्यामध्ये 9 बॉल हाताळला आणि संकल्प स्पोर्ट्स मोरे या संघाला मात्र पराभवाला सामोरं जावं लागलं. खराब कामगिरी आपल्या पाहायला मिळाली हरेशच्या माध्यमातून. देखील सर्व आतापर्यंत जर आपण बघितला तर पाहायला मिळते जबरदस्त चांगला बॉल हाताळला जातोय. त्यामध्ये 2 षटकांचे खेळ झाले. 3रे षटक भास्कर एक तरचा वेगवान गोलंदाज आहे. ट्रॉपमध्ये सगळी कामगिरी सातत्याने त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकंदरीत आजच्या दिवसामध्ये भारत संघ जे आपल्याला ऍक्शन पाहायला मिळेल. 2ऱ्या गटामध्ये देखील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यामध्ये देखील चांगला फटका ग्लान्सर केलेला आहे आणि या क्षेत्राशी देखील त्या ठिकाणी तैनात नाही आहे आणि हा बॉल जातोय फाईनल रिझर्व मध्ये जातो आणि हा चौकार. देखील चांगला फटका ग्लान्स केला होता मात्र एलिमिनेशन झालेलं नाही आहे. बॅट आणि बॉलमध्ये प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही आहे आणि शॉर्ट सिलेक्शन देखील चुकीचं निवडलं आणि 2ऱ्या विकेटचं पतन इथे होते. त्यामध्ये देखील आपण बघितलं तर आजच्या मॅचमध्ये मात्र गणेश तावडे नाही आहे ॲक्शनमध्ये. त्याच्या अनुपस्थितीमध्ये देखील
जबरदस्त आणि कामगिरी आतापर्यंत आपल्या पाळामध्ये ते देखील 24 धावा धावफलकावर लागलेले आहे आणि या तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये एकदम बडा 11 विकासंघ आपल्या पाळामध्ये सलग एक षटकातून चौकार आले होते. त्याच्या जोरावर तब्बल 24 धावा आतापर्यंत आपल्या पाळामध्ये नंबर फलंदाज केलपट्टीपर्यंत क्रीजवर जाते. उदय जाते. दोन फलंदाजांना साजेशी इथे एक जमेची बाजू घ्यावी लागेल आपल्या संघासाठी. चेंडू तर हवेमध्ये आहे मात्र सेफ लँडिंग होईल का? मात्र चेंडू हवेमध्ये बऱ्याच चेंडू हवेमध्ये होता आणि त्यातून देखील 2 धावा इथे देखील कंप्लीट केल्या जाते. 2 धावा देखील स्कोर कार्ड पुढे होते. 26 धावांसाठी तिसऱ्या षटक प्रगतीपथावर आहे. धावा तर चांगल्या प्रकारे लागलेल्या आहे. त्यामध्ये देखील भास्कर आपण जर बघितला तर एक चौकार देखील पेश केले होते. त्यामध्ये फलंदाज देखील बाद केला होता. 4 चेंडूचा खेळ झाला. अजूनही 2 बॉल बाकी आहे आणि दुसऱ्या गटामध्ये देखील त्यांनी मॅच आपल्या पाहायला मिळालं. दशरथ एवढी चिंचोळी आणि कालिका माता गाणे या दोन संघांमध्ये दुसऱ्या गटातील पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. यामध्ये देखील पंचांकडे अपील तर केलं आहे आणि या पंचांच्या निर्णयाची इथे मात्र कुठल्याही प्रकारची प्रतीक्षा देखील केलेली नाहीये आणि राममुळे याची देखील खेळी संपुष्टात आणि फलंदाजी बाद होते. सर 26 धाबा धाबलकावर इथे लागल्या जात आहेत आणि त्यामध्ये देखील एकंदर आपण बघितलं तर 5 चेंडूचा खेळ होते आणि 100चा बॉल देखील असणार आहे. त्यामध्ये देखील नव्याने फलंदाज अंध क्रीजवर जातोय. सर नितेश खेळपट्टीवर होते. नव्याने फलंदाज अंध क्रीजवर आणि उदय हे 2 फलंदाज असणार आहेत. त्यामध्ये देखील 100चा बॉल असेल आणि या 100चा बॉल खेळण्यासाठी नितेश बोर खेळपट्टीवर देखील जबरदस्त ब्लॉकरमध्ये बॉल आपल्याला जातोय आणि एकंदर आपण बघितलं तर 2 धावा इथे अतिशय चांगल्या कंप्लीट केले. ब्लॉकरमध्ये बॉल होता आणि ते देखील 2 धावा इथे कंप्लीट केला. त्यामध्ये 2 धावा धावफलक आपण बघितला तर ते देखील 28 धावसंख्येवर इथे जाऊन पोहोचलेला आहे आणि एक 100चं षटक देखील असणार आहे. स्लगरचं षटक आहे. 2 फलंदाज अंडर क्रीजवर 28 धावा धावफलकावर लागला जातो. एक चांगली धावसंख्या टोटल जर खेळपट्टीचा जर आपण विचार केला तर चांगली धावसंख्या आतापर्यंत लागलेली धावफलकावर. जरी 12 धावा जर धावफलकावर या षटकामध्ये जर येत आहे तरी निश्चित एक चांगली 40 धावा एक चांगली टोटल इथे मात्र धावफलकावर लागू शकते. बघितला तर इंटू द गॅप दुप्परमानी क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला. फुल मारायच्या बॉल होते हे चौकार. दुसरा बॉल तर आपण बघला तर ऑनसाइडला बॉल जर जाते तोपर्यंत देखील एक डाव कंपेअर दुसरा डाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि तोपर्यंत उदय फलंदाज बाद होते. फलंदाज बाद उदय याची केली संपुष्टात एक धावेने स्कोर जर आपण बघितला तर 31-32 धावसंख्येवर जाऊन पोहोचले. हो
जरा 33 धावा धबलकावर लागलेला आहे. 4 चेंडूचा खेळ इथे अजूनही बाकी आहे. दरम्यान फलंदाज ऑन द क्रीजवर जातो गणेश धावा जातो थोडंसं विषय येते. मात्र 4 चेंडूचा समाचार इथे मात्र भरपूर घ्यावा लागेल. मोठे फटक्याचे आतिषबाजी इथे करावी लागेल आणि हवेचा बरा एक मोठे फटके पेश करेल का आणि विकेट करण्याचा प्रयत्न केला जातो. एकदा विकेट कंप्लीट केले जाते दुसऱ्या डाव देखील इथे घेण्याचा प्रयत्न केला जातो पण बल चालला आहे आणि तोपर्यंत देखील दुसरी धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये नितेश आपल्याला बाद होते. मध्ये देखील नितेश देखील फलंदाज बाद झालाय आणि तब्बल धावा देखील बघितला आपण तर 37 धावा धबलकावर इथे लागलेल्या आहेत आणि अजूनही 3 चेंडू केले ते बाकी आहे. पहिल्या बॉलवर चौकार आला होता लावले गेलं फुटाच बॉल गेला चेंडू हा बाईचा पार जबरदस्त बिग षटकार. बॉलवर मात्र जबरदस्त मोठा फटका इथे पेश केला. 40 धबलकावर लागला त्या आणि त्यामध्ये देखील 2 स्पॉल अजूनही इथे शेष आहेत. यामध्ये देखील सुपला तर केला चेंडू हा बेमध्ये चेंडूच्या क्षेत्रश येते आणि इथे देखील आपण बघितलं तर झेल इथे सोडला जाते आणि स्वतंत्र देखील आपण बघितलं तर पंचांकडे बराचसा अपील देखील इथे केला जातो. मात्र सुरक्षितरित्या अंधक क्रीजमध्ये पोहोचला जातो. बराचसा अपील देखील केला होता. मात्र सुरक्षितरित्या आपल्या क्रीजमध्ये पोहोचला जातो. झेल सोडला जातो. त्यामध्ये देखील 2 धावा इथे येत आहेत आणि त्यामध्ये देखील 42 धावा धबलकावर लागली जाते. शब्द बॉल असेल चांगली धावसंख्या धबलकावर लागली जो षटकार आला होता त्या षटकाराच्या जोरावर मात्र जबरदस्त एक चांगली टोटल देखील लागलेली आहे. शब्दचा बॉल इथे अजून एक शब्दचा बॉल आहे जो संघ त्याचे संपादन करेल त्या संघाबरोबर जबरदस्त भावाली बी या संघाबरोबर खेळायला लागणार आहे. त्यामध्ये संघ बॉल तर आता चांगला फरक ग्लान्स केलाय. इथे देखील एकदम कम्प्लीट केली. दुसरी धाव इथे घेण्याचा प्रयत्न केलाय आणि फेकी मात्र तेवढेच मिळले इथे पेश केले. 3 धावा आणि 4थी धाव घेण्याचा प्रयत्न इथे केला जाते आणि आउट होते फलंदाज बाद होते आणि एकंदर 3 धावा येते. 3 धावांवर आपण बघितलं तर 45 धावा दाखल लागल्या जातात. त्यांनी 46 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केले. ते देखील एखादी पालिवली संघाने आणि ते देखील 45 धावा 46 धावांचं टार्गेट इथे ठेवलेलं आहे.
प्रयत्नांना 46 धावांचं टार्गेट आहे. ते 46 धावांचं टार्गेट इथे मात्र कम्प्लीट करण्यासाठी पंचायतच्या माध्यमातून हिरवा कंदील दिला जातोय. गेमिंग सॉन उदय आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला आहे. त्यामध्ये गेला पहिलाच बॉल जबरदस्त स्लेट कटचा फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड पॉईंट डीप थर्डमॅनच्या मध्ये हा बॉल निघून गेला. पहिल्याच बॉलवर चमकार पेश केलाय. चमकार बघितलं जरा पहिल्या बॉलवर जबरदस्त एक निटकटचा फटका पाहायला मिळतोय. त्याबरोबर चमकार मात्र अर्जित केलाय. जबरदस्त गेला चंद हा दोन मध्ये क्षेत्ररक्षक खाली असेल पहिला बिघडतं पतन निमेश पण बघितलं जावं लागेल. पहिल्या बॉलवर चौकार आला होता. दुसरा बॉलवर बघितला तर अतिक्रमण केलं होतं. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता. मात्र सगळे चिल्ली गेल पकडलाय आणि स्पिनर जिथे बाद झालाय मिनिश त्यानंतर नव्याने फलंदाज अंडर क्रीजवर जातोय. संतोष ढोकळ्याचा फलंदाज यावेळी देखील जबरदस्त तेच तर वेगवान बॉल केला जातो. बॉल देखील निघून जाते. डॉट चेंडूची समाप्ती इथे आपल्याला पाहायला मिळते. समाप्ती देखील पहिल्याच बॉलवर चौकार आला होता. त्यानंतर मात्र दुसऱ्या बॉलवर देखील जबरदस्त चांगल्या प्रकारे चांगला फटका पेश करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये देखील जबरदस्त चांगला फटका स्कॅपमध्ये मात्र क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे आणि तिथपर्यंत एक धाव इथून स्कंपेट केली जाते आणि एका धावाने स्कोर कार्ड आपण बघितला तर धावा देखील डबल कव्हर होऊन जातो. 5 धावा डबल कव्हर करत जवळपास 11.33च्या अंगलीने इथे धावा देखील जमा करायच्या आहेत. 11.5च्या सरासरी धावा जमा करण्यात येतील. ते 11 ते 12 धावा प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला जमा करायला येतील. तो प्लेट देखील ते असणार आहे. त्यामध्ये असं 4 चेंडूचा देखील खेळ झालाय. थोडंसं बॅटचं तोंड देखील थोडंसं लेट खोलण्याचा प्रयत्न केला होता आणि बॅट आणि बॉलमध्ये कुठल्या प्रकारे संपर्क देखील झालेला नाहीये आणि 5वा बॉल टॉप सुरू बनले. जबरदस्त बॉलिंग आपल्या पाहायला मिळाली. उदयच्या माध्यमातून उदय गोलंदाज आपल्या गोलंदाजी मार्कावर सज्ज झालाय. 100चा बॉल देखील आपण बघितला तर चेंडू हा दोन मध्ये क्षेत्ररक्षक हे म्हणजे होते आणि झेल इथे मात्र सोडला जातोय. सहज साधा सोपा झेल इथे मात्र ड्रॉप केला जातोय आणि त्यामध्ये देखील 100च्या बॉलवर एक धाव येते. एका धावाने स्कोर कार्ड आपण बघितला तर 6 धावा डबल कव्हर लागले जाते. एक फलंदाज बाद आणि 6 धावा डबल कव्हर लागले जाते.
तर दुसऱ्या षटकासाठी गणेश सज्ज झालाय आणि दुसऱ्या षटकात देखील प्रारंभ झालाय. पहिलेच बॉल जबरदस्त वेगवान बॉल हाताला होता. पंचांच्याकडे घालतायत आणि व्हाईट बॉलचा इशारा येतोय. पण त्याच्या माध्यमातून एक अवंतर धाव येते आणि एक अवंतर धावेने स्कोर कार्ड जर बघितलं आपण तर धावा देखील दाबल 7 धावा दाबलकावर लागल्या जातं. 46 धावांचं तुम्हाला पाठलाग करायचं आहे आणि त्यासाठी देखील जे रन रेट जे आहे ते आजकाल रन रेट तुम्हाला निश्चित कम्प्लीट करावं लागेल. एका जागेवर खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. जबरदस्त बॉल हाताला जाते. तर या पुढील नेक्स्ट मॅच आपला पाहायला मिळेल जो संघ विजय संपादन करेल. जो 14 सीझन आपल्याला पाहायला म्हणजे 11 दिघा आणि त्याचबरोबर काही दिली पालिवली संघातून जो विजय संघ असेल ज्याबरोबर भावारी बी या संघाच्या अगेन्स्ट त्यांना खेळावं लागणार आहे. मात्र कुठला संघ इथे विजय संपादन करतोय चांगला फटका तर आपला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षण टार्गेट कुठल्या प्रकारचे पहिल्यात नाहीये आणि जवळपास डीप मधून बॅकवर्ड पॉईंट रिझल्ट हा बॉल निघून गेला होता. सीमारेष बाहेर जातोय आणि चौकार. सर कॅपमधून फटका पेश केला होता आणि इथे देखील चौकार येते आणि चौकारात जर आपण बघितला तर तब्बल 11 धावा या धावफलकावर इथे लागल्या जात आहेत. त्यामध्ये देखील दुसऱ्या बॉलवर चौकार पेश केला. वाईट बॉलचा इशारा आला होता. यामध्ये देखील चांगला फटका ग्लान्स केला. बॉल स्कॉर करून क्षेत्रामध्ये बॉल जातो तोपर्यंत त्याला क्षेत्ररक्षण दुसरे दाखवण्याचा प्रयत्न केला जातो. याच आउट 25च्या स्वरूपामध्ये पण बघायला इथे डोकापीला जावं लागतंय. तर हवेमध्ये आहे पुन्हा झेल स्काली क्षेत्ररक्षकाने यावेळेस कुठल्या भागात चुकी केली जात नाही आणि चांगला झेल पकडला जातोय आणि या तिसऱ्या विकेटचं पतन झाले. पुन्हा बाद होतोय. त्यामध्ये देखील एकंदरीत आपण बघितलं तब्बल 10 धावफलकावर होऊन गेल्या परिस्थितीत 12 धावा इथे धावफलकावर लागलेल्या आहेत. दुसरे षटक प्रगतीपथावर आहे. त्यामध्ये देखील पहिलाच बॉल वाईट फॉर्ममध्ये हाताला होता. त्यानंतर देखील आपण बघितलं 4 चेंडू अतिशय चांगल्या प्रकारे दर्जेदार हाताळले जात आहेत. क्रिकेटचा आवड आणि आत्मविश्वास घेऊन तुम्हाला क्रिकेट पटलावर खेळावं लागेल. एक संघ 11 खेळाडू सगळं घेऊनच मैदानाच्या आतमध्ये उतरावं लागेल आणि त्यामध्ये देखील साजेशी कामगिरी देखील करावी लागेल. ती कामगिरी आपल्या बॅटमध्ये कळली. तालुका संघाच्या बाजूने त्यामध्ये देखील चांगला फटका तर ग्लान्स केला जातो. फ्लिकचा फटका त्या बॅटमध्ये बॅट आणि बॉलमध्ये फक्त काही कनेक्शन झाले आणि बॉल देखील निघून गेलाय सीमारेषे बाहेर. षटकार. रिव्हर्सिपचा फटका पाहायला मिळतो. चंदा हवेमध्ये देखील झेल सांगला जातो. चंदा हवेमध्ये मात्र महेश देखील बॉलवर गेला होता. मात्र थोडंसं पंगल आपल्याला पाहायला मिळेल. तर 3 धावा इथे कम्प्लीट केल्या जाते. 3 धावा देखील दाखल जर आपण बघितला तर धावा देखील दाखल करायला लागल्या जाते. 21 धावा दाखल कवर इथे लागल्या जाते शेतकऱ्याला. त्यानंतर देखील एक
3 धावा येत आहेत आणि त्याचबरोबर युवा क्रीडा मंडळ भिवंडी चे खजिनदार सन्माननीय मनोज घाटल आपल्या विनंती असेल की आपण केलं पाहिजे पिढाई यायचं आहे. 2 षटकांचं केलं झालंय तब्बल 21 धावा दाखल करावं लागलेल्या आहेत. त्यामध्ये देखील अजून 12 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. 12.50च्या ॲव्हरेजने इथे मात्र तुम्हाला धावा जमा कराव्या लागतील. 12 बॉल आणि 25 धावांची गरज आहे. समीकडे थोडंसं अजूनही 50-50 अवस्थेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये झेल घेणं खूप गरजेचं होतं कारण ते 3 धावा निश्चित रूपाने वाचले असते कारण त्याला प्रयत्न इथे देखील करणं खूप गरजेचं होतं. तर तिसऱ्या षटकाला प्रारंभ झालाय. शबरी केला जबरदस्त चांगला फरक केलाय. स्मृती रिझल्टमध्ये जातोय. स्पर्धेपर्यंत एकच धाव इथे कम्प्लीट केली जाते. फेकी देखील चांगल्या प्रकारे केली जाते. एका धावाने स्कोर कार्ड पुढे जातोय. बरोबर 25 धावांची गरज होते. 24 धावांची गरज झाली. 11 बॉल 24 धावांच्या षटकामध्ये मात्र इलेव्हन पाडा 11 विकास संघाला देखील चांगली कामगिरी करावी लागेल आणि याच षटकामध्ये दीपेश गोलंदाजाला देखील चांगली कामगिरी करावी लागेल. त्यामध्ये देखील आपण बघितलं तर आपल्याला 22 धावा दाखल करावं लागलेल्या आहेत. फुलटाच बॉल स्विंग केलाय म्हणजे उदय चेंडूच्या खाली होते आणि चांगला जल पकडलाय. इथे फलंदाज बाद. सारा पहिल्या बॉलवर एक धाव आली होती. दुसऱ्या बॉलवर मात्र चांगला फटका क्लान्स केला होता. फुल टॉस बॉल होता आणि नुसतं बॉलवर बघितला एक स्पेलिंग बाद झाला होता. शाबासकी केला जबरदस्त कमबॅक दिला होता पाहायला सुपर डिलिव्हरी पाहायला मिळते. फक्त एक धाव 3 बॉलमध्ये खर्च करतोय आणि त्यामध्ये देखील फक्त एकच धाव खर्च करतोय. 3 बॉलमध्ये भास्कर याचा जर विचार केला तर एक षटक देखील दुसऱ्या षटकामध्ये पेश केला होता आणि त्यामध्ये देखील 22 धावा दाखल करायला लागल्या जात आहेत. त्यामध्ये गेला जबरदस्त केला लागतो फटका पाहायला मिळतो. स्वीचितचा फटका आउट ऑफ द पार्क षटकार. 2 षटकार आता आपल्या पाहायला मिळाले. भास्करच्या बॅट्स मधून बिगिट आले आहेत. त्याच्या जोरात जर आपण बघितलं तर धावा देखील बघितल्या तर स्टीफन टेट 28 धावा दाखल करत 28 धावा दाखल करत लागलेल्या आहेत. ज्यामध्ये षटकार आलाय त्या षटकारांनी पुन्हा एकदा कमबॅक देखील केलंय. जेव्हा देखील रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न केला तर सर्व बाजूने धावा येत आहेत तर इथे देखील रिव्हर्स स्वीप करण्याचा प्रयत्न केला जातो. 18 धावांची जुगडी गरज आहे. 7 बॉल आणि 18 धावा. 100चा बॉल आहे. खूप महत्वाचा असतील. बघले गेलं पहिल्यांदा चेंडू तर हवेमध्ये तर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पहिल्यात मात्र एकंदरीत कुठेतरी यस चौकार एक मोठा फटका येतो. षटकार चौकार येतो. ते झेल होता आणि देखील आपण बघितलं तर राम मोरे चेंडूच्या खाली होत्या मिड विकेट रिझल्टमध्ये 100 यशाने जज देखील गेले होते. त्याच रिझल्टमध्ये बॉल देखील त्याच्या मागून जातोय. एका टप्प्याने पूर्ण अशा प्रकारे जातोय आणि धावा जर आपण बघितल्या तर धावा देखील लागल्या जाते. 32 धावा अजूनही 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे. अजून सामना बॉलिंग आपला पाहायला मिळते. 50-50 अवस्थेमध्ये आपल्या पाहायला मिळते. 6 बॉल आणि 14 धावांची गरज आहे.
कारण निश्चितच कुठल्या गोलंदाजावर इथे जबाबदारी दिली जाईल आणि कशा प्रकारे कामगिरी करेल थांबेल का तो गोलंदाज. 6 बॉल 14 धावा एक्युवेशन जे आहे जे 12 जवळपास 11 ते 12 धावा प्रति षटकामध्ये जमा करायच्या होत्या त्यामध्ये इथे निश्चितच जमा केलेल्या आहेत इलटणपाडा 11 बिगर या संघाने. या स्पर्धेमध्ये आपण बघितलं तर दशरथ 11 चिंचोली संघ देखील जबरदस्त कामगिरी केली होती. त्यामध्ये शिवजय स्पोर्ट गेले संघ मात्र चॅम्पियन ठरला होता याच मैदानावर. तर संघ देखील उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळाले ॲक्शनमध्ये. आजच्या दिवसामध्ये 12 संघ आहेत त्यामध्ये कुठला संघ आजच्या दिवसामध्ये आपण अधोरेची गाजवतोय आणि त्यामध्ये देखील पहिल्या गटातून आपण मॅच आपल्याला पाहायला मिळते. यापुढे देखील मॅच आपल्याला पाहायला मिळेल संघ विजय संपादन करेल तो संघ देखील टॉप 4 मध्ये दाखल होणार असणारे 6 बॉल आणि 14 धावांची अजूनही गरज आहे. त्यानंतर ज्याप्रकारे भावाळे बी संघ सज्ज आहे समजा संघ देखील येथे आले आहे. लगेच आपण 2 संघांमध्ये टॉस देखील करणार आहोत. जो संघ विजय संपादन करेल ज्याप्रकारे भावाळे बी संघ या 2 संघांमध्ये कारण काय मॅच जिंकली होती देखील 2 बॉलमध्ये 13 धावांची गरज होती आणि त्या 13 धावा देखील हरेशाने पेश केल्या होत्या आणि ज्याप्रकारे भावाळे बी संघ मात्र मात केली होती संकल्प स्पोर्ट्समुळे ए संघावर. सलग पुन्हा सुरुवात एक बॉल होता तर कैलासमध्ये हिरो ठरला होता. सलग बॅक टू बॅक 2 षटकार पेश केले होते. 2 बॉलमध्ये 13 धावांची गरज असताना देखील एक बॉल राखून तिथे मॅच जिंकली होती आणि एका बॉलमध्ये 13 धावा तब्बल खर्च केले होते हरेशाने. तर रेकॉर्ड्स अगोदरच्या मॅचमध्ये देखील कासपाडच्या मैदानावर झाला होता. एका बॉलमध्ये 11 धावांची गरज होती. गोलंदाज मनोज होता आणि त्या मनोज याने देखील तब्बल एका बॉलमध्ये 11 धावा खर्च केल्या होत्या आणि संकल्प स्पोर्ट्स मोरे हे संघाला मात्र पराभूत केलं होतं. ज्यामुळे भावाली बेसंघाने पहिल्या बॉलवर एकदा ते 5 बॉल 13 धावा भास्कर खेळपट्टीवर आहे. भास्कर याच्यावर एक मोठी फटके मारण्याची क्षमता देखील आहे आणि देखील आपण बघितलं तर 2 षटकार देखील पेश केलेले आहे. ज्या प्रकारे सातत्याने म्हटलं जाते जर आपली साबल जरी पाडायची असेल तर आपल्याला स्वतःला उन्हात उभं राहावं लागेल आणि यामध्ये देखील जबरदस्त चांगला शॉर्ट टर्मिनलमध्ये जबरदस्त अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आणि भास्कर याची केलीच मात्र संपुष्टात एक जमीनची बाजू घेतली होती आपल्या संघामध्ये पुढे घेऊन त्यांनी जर काम केलं होतं तो भास्कर धावचीच्या स्वरूपामध्ये इथे ते घडले होते फलंदाज बाद होते बिग बिग. सलग जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं होतं. सर्वप्रती जरा बॉल जर पंपल जर झाला असतं तर निश्चितच पहिल्या क्षेत्रामध्ये बॉल निघून गेला होता असा मात्र तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालं हेमंतच्या माध्यमातून आणि एकदा बारी त्या एका धावेने देखील धापलं जर आपण बघितला तर धावा देखील धापलकावर आणले जात आहे. 34 धावा धापलकावर लागलेल्या आहेत. 4 बॉल अजून इथे मात्र विशेष असणार आहेत. त्यामध्ये गेल्यास ब्लॉकरमध्ये बॉल तर हाताला जबरदस्त अक्रोड बॉल तर हाताला आहे आणि त्यामध्ये देखील दुसरा बॉल देखील घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि नाईस थ्रो आणि दुसरा बॉल देखील घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद. जरा उद्या याचा जर विचार केला तर पहिल्या पावसाच्या षटकामध्ये जरी पहिल्या बॉलवर चौकार होता उर्वरित 5 बॉलमध्ये फक्त आणि फक्त 2 धावा दिले होते आणि काही कमबॅक केलं होतं आणि काही गोलंदाजी साकारली होती. फक्त आणि फक्त 6 धावा दिले होते आणि फलंदाजांनी देखील डगआउटला पाठवलं होतं. ते देखील उदयाने त्याच्या जोरावर कुठेतरी संघाला देखील थांबवलं होतं. त्यानंतर देखील 6 बॉलमध्ये 14 धावांची गरज होती. सलग 2 बॉलवर या 3 बॉलवर सलग 3 धावा आलेल्या आहेत आणि अजूनही 3 बॉल आणि 11 धावांची इथे गरज असणार आहे. जबरदस्त एक थांबवले पूर्णपणे कंट्रोलफुल गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर उजव्या स्टिकच्या बाहेर बॉल जातोय. त्यांचा गोरख शिलार सर आमच्याकडे बोलतायत आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. एक अभंतर धाव भेटली होती आणि एक अभंतर धावेने स्कोर कार्ड जर आपण बघितलं तर धाबा देखील धाबेकावर लागले जाते. आता मात्र 3 बॉल आणि 10 धाबांची गरज आहे. जर एखादा मोठा फटका जर येतोय तर पुन्हा त्या मॅच मध्ये इथे कमबॅक निश्चित उभारी केलं जाईल. यावेळी देखील फुल टॉस बॉल मात्र क्षेत्ररक्षक अधिकारी कसे पंपल होते
आणि हा बॉल देखील निघून गेला सीमारेषा बाहेर जाते आणि चौकार. चार बॉल झाले ना. सारा 2 बॉलला आणि अजूनही 6 धावांची इथे गरज आहे. काय होऊ शकते कारण 2 बॉल आणि 6 धावांची गरज आहे. अजूनही सामना बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. पाहिलेली इंडियन पारा 11 दिघा यांच्यामध्ये सामना आपल्याला एक रंगत स्थितीमध्ये पाहायला मिळते. अजूनही बॅलन्स सामना तर पाहायला मिळतो. उजव्या स्टेटच्या बाहेर बॉल आपल्याला जाते कारण 2 बॉलमध्ये 6 धावांची गरज असताना कुठल्या प्रकारे मोठा फटका मारण्याचा प्रयत्न देखील केला नव्हता आणि हा बॉल मध्ये बॅक डिलिव्हरी निघून जाते. 1 बॉल आणि 6 धावा. आतापर्यंत जर आपण बघितला तर निश्चितच 8 धावा तर खर्च केलेले आहेत. मात्र उदय या गोलंदाजी जेवढी तारीफ करत तेवढी कमी दिसणार आहे कारण पहिलं पावल मध्ये षटकामध्ये मात्र थांबवले गेले. गोल्डन षटकार 1 बॉल फेट घेतलाय आणि फलंदाजी ते बाद होते आणि इंडियन पारा 11 दिघा हा संघ मात्र या मॅच मधून आणि स्पर्धेमधून इथे बाहेर जावं लागतोय. हार्डलक बरोबर मॅच आवड जाईल ज्याने पहिले पावसाच्या षटकामध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. 6 धावा फक्त दिले होते. एक फलंदाज देखील बाद केला होता उदय. त्याचबरोबर जयेश पाडेकर आपल्या विनंती असेल आपण देखील आपल्या व्यासपीठावर यायचं आहे. त्यांच्या समिती सन्मानी सचिन पाटील योगेश पाटील पंकज ठाकरे दादा विनंती असेल की आपण देखील व्यासपीठावर या. आयोजकांची विनंती असेल तर लगेचच संघ संघारक देखील आपण देखील पुढे यायचं आहे. 2 संघामध्ये आपण टॉस देखील करणार आहोत. त्यामध्ये देखील सन्माननीय आपल्या युवा क्रीडामध्ये भिवंडीचे खजिनदार सन्माननीय मनोज दादा घाटाल आपल्याला विनंती असेल की आपल्या शोभेस आपण मॅन ऑफ द मॅच ट्रॉफीज आपण द्यायची आहे.